खेड तालुक्यात पुनर्वसन जमीन व्यवहारात लँड माफिया आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असून नियम डावलून दस्त नोंदणी केली जात आहे। बहुळ येथील 535/2 या पुनर्वसन 80 क्षेत्राचे खरेदी खत खेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवारी दिनांक 25 घाईघाईने करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे। काय म्हणाले ते सविस्तर पाहूयात। पारोकडे नीरज ते लोक तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना काय सांगितलं? माझ्याकडे की ऐका आले, तुम्ही म्हणले लॉक काढा, मग आपण डॉक्युमेंट करू। आणि त्याच्यानंतर तुम्ही हे 5:30 वाजता ऑफलाईन डॉक्युमेंट केलं। त्यामध्ये सगळ्यांना 5 लाख रुपये घेतले। मला येऊन सांगितलं त्यांनी, आता ह्याच्यामध्ये ऑर्डर याच्यात लॉक न करता इतरांची डॉक्युमेंट तुम्ही करत नाही। याचं डॉक्युमेंट तुम्ही लॉक असताना काय केलं तेवढं उत्तर द्या मला। हा जसं सर हेड ऑफिस कडे चेक करून आला होता। ऐका, त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला, तुम्ही काय सांगितलं? देशपांडे साहेबांनी सांगितलं मला। देशपांडे साहेबांनी मला सांगितलं, मी सांगितलेलं नाही। त्यांनी काही काय उद्योग केला मला माहित नाही। त्याच्यानंतर देशपांडे असं म्हणले की त्यांनी त्याला याची परवानगी काढली, तहसीलदाराची। ती परवानगी काढा, मला दाखवा। आता याच्यामध्ये परवानगी आहे, तहसीलदारने वर्ग केली ही परवानगी त्याची सर। काय वर्ग एक त्याला करून टाकलं मान्य। लॉक काढले काय सांगा? नाही, लॉक नाही काढलं, परमिशन दिली आणि हो परमिशन दिली। हो, ह्या पत्राबरोबर त्यांनी ते लॉक ओपन केलं, बघा त्यांनी नाही केलं त्यावेळेस। साहेब त्यांना सांगायला लागतं, हो त्यावेळेस ते लॉक ओपन करतात, ही प्रोसिजर आहे। हो, मग तुम्हाला एवढी घाई का होती? मला घाईचा विषय नाही। तुम्ही त्यांच्या अगोदर एखादी साधिकृत पॉवर ऑफ अटर्नी घेतली, त्या ह्या माणसाने शेतकऱ्याला पळवून नेलं आणि तुमच्याकडे डायरेक्ट आणलं। मग पुनर्वसन मध्ये एक याला 2-2 लोकांना परमिशन दिली जाते का? नाही, ते लोक तुमच्याकडे आले होते, तुमच्याकडे ऑफलाईन करायची काय गरज होती? लॉक असताना कुठलं संकट कोसळलं होतं? त्याच्यामध्ये वर्ग कुठलं संकट कोसळलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ऑफलाईन केलं? संध्याकाळी 5:30 वाजता केलं का केलं? सर ते मी तुम्हाला सांगतो, हे सगळं मी चर्चा केली। अशी चर्चा केली देशपांडे साहेबांनी चर्चा केली। ज्या माणसाने हे डॉक्युमेंट मारलं, शेतकरीकडून घेऊन केलं, त्यांनी सांगितलं साहेबांनी माझ्याकडे 5 लाख रुपये घेतले। नाही सर, आम्हाला समोर नाही, माझ्याकडे रेकॉर्ड आहे। त्याने ते पुरावा सादर करा होता 6-7 तसं काय तसं काय विषय केलेला नाही। त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही ना सर, तसं काय ऑफलाईन डॉक्युमेंट सगळ्या नियम तुम्ही धरून पुनर्वसनच्या प्रकरणामध्ये अगोदर इतकं चालत असताना हे तुम्ही का उद्योग केला? कशा करता केला सांगा ना? काय झालं? कोळवाई आणि तुम्ही काही करू शकता, म्हणजे नुसती इथे खेड तालुक्यात नाही, बाहेरची सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे यायला लागली। कोळवाईनी सुद्धा बेकायदेशीर बिल्डिंग सरकारला धावली, कोर्टामध्ये वाद चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट मारलाय। तुम्ही दोघांनी धिंगाणा घातलाय नुसार, त्यामुळं अनेकांच्या अन्याय होतो। खोटी नाटी डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी करताय, ही वस्तुस्थिती आहे। मग काय केलं सांगा ना? तुम्ही ते लोक आले होते पहिले, ज्याची पॉवर पॅटर्न साठेकत आहे, ते लोक आले, तुम्हाला साहेब असं असं डॉक्युमेंट, तुम्ही काय म्हणले? जोपर्यंत लॉक उघडणार तोपर्यंत मी डॉक्युमेंट करणार नाही। मग ह्याच माणसाचं तुम्ही लॉक का तुम्ही लॉक न उघडता केलं का? तेवढं उत्तर द्या। कोणाच्या नावाने ऑर्डर आली? कोणाच्या नावाने आली? कारण सगळ्यांच्या नावाने ऑर्डर आहे। ऑर्डर कोणाच्या नावाने? ही ऑर्डर पहिले ह्याची आहे सर, ही ऑर्डर पहिले ह्याची परवानगी, ही परवानगीची ऑर्डर कलेक्टर ऑफिस। एका वेळेला 2 लोकांना परवानगी दिल्या जातात का? याची ओरिजिनल कुठे आहे? ही एक परवानगी त्याची, आणि ही आपली प्रस्ताची सरी आहे। ही दोघांना 2 परमिशन आले का पुनर्वसनच्या? तुम्ही व्हेरिफिकेशन काय केलं नाही? गरज काय वाटली तुम्हाला एवढी? मग मला सांगा, ते लोक तुमच्याकडे आले, त्यांना तुम्ही असं सांगितलं की जोपर्यंत लॉक उघडला जाणार नाही तोपर्यंत डॉक्युमेंट रजिस्टर होणार नाही। ते तहसीलदारकडे गेले की याचं लॉक उघडा, काय तहसीलदार भेटले नाही, म्हणून त्यांचं डॉक्युमेंट झालं। दरम्यानच्या काळात हा शेतकरी एकाने पळवला आणि लगेच तुमच्याकडे हा डॉक्युमेंट आहे। याच्यामध्ये आता ह्या पुनर्वसनच्या मध्ये इतके गोंधळ लोक घालतात, त्याच्या परमिशन आणायच्या, लगेच तुम्हाला ऍडजस्ट करायचं आणि डॉक्युमेंट मारायची। मी काय करणार सर? आता मला तुम्ही सांगितलं देशपांडेंनी हे केलं, परमिशन दिली। देशपांडे म्हणतात की मी लेखी कुठली परमिशन दिलेली नाही। सर मी तुम्हाला फोन लावून देतो, तुम्ही बोला सर। बोलायचं काही संबंध येतो साहेब? एखाद्या बघा, एखाद्या तुम्ही माहित असेल इथं काही वकील असतील, कागदपत्र पूर्ण असल्याशिवाय कुठलंही डॉक्युमेंट करता येत नाही। जर तुम्हाला वरिष्ठांनी परमिशन दिली असेल तर ती परमिशन दाखवा। देशपांडेंचं म्हणणं पडलं मी कुठलीही परमिशन दिली नाही,
आणि तुम्ही त्यांना असं सांगितलं की मला तहसीलदारने सांगितलं हे डॉक्युमेंट करा. नाही ना तसं घटना सत्य आहे का नाही तेवढं मला सांगा. सर एक होता तुम्ही चेक करा. हॅलो सर नमस्कार. देशपांडे, तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी त्या दिवशी विचारलं की यांनी कुठलेही दस्त चेक करणं हे वेगळं, त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट करायच्या अगोदर त्याचं लॉक काढावं लागतं हे तर नक्की. बरं, राज्यामध्ये ठरलेलं आहे सगळं ऑनलाईन करायचं, इथं ऑफलाईन का केलं? ऑफलाईन का केलं? अशी कुठली मला सांगा, अशी कुठली गरज होती की ऑफलाईन करायची? ऑफलाईनला परमिशन दिली तुम्ही? नाही, परमिशन माझी नाही दिली. परत सांगतो, मी समजवलं ते प्रकरण काय नाही ते परत सांगतो एकदा की भोगटावर सरकार नाव होतं, तहसीलदारने ऑर्डर केली की भोगटावर 2 जमीन करा. 2 केल्यानंतर त्याला भोगटावर्ग 2 केल्यानंतर मग भोगटावर्ग 2ची जमीन 3 करायची. परत एक परमिशन दिली तहसीलदारनी. त्याच्यामुळे समोर त्याच्यामध्ये ऐका साहेब, चुकीचं नाही ठरत. मी एवढंच मत दिलं सर. ऐका, मत दिलं माझं. त्याचं लॉक जोपर्यंत लॉक काढलं जात नाही तोपर्यंत ऑनलाईन होत नाही, आणि म्हणून यांनी ऑफलाईन डॉक्युमेंट केलं. आणि जर राज्यामध्ये ऑनलाईन सिस्टीमच वापरायची असेल तर ऑफलाईन काय केलं? बरं, तुम्हाला मी विचारलं, तुम्ही मला सांगितलं मी कुठली परमिशन दिलेली नाही, लेखी परमिशन दिलेली नाही, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मग सरकारचा कारभार हा तोंडी चालतो का? नाही चालत. मग यांनी जर तुम्ही काही लेखी दिलं नसेल तर डॉक्युमेंट का केलं? आता त्याला नंतर अहो साहेब, पण मला सांगा, परमिशन जरी असेल तर ऑनलाईनच डॉक्युमेंट करायचं हे सरकारने ठरवलं ना. याच्यामध्ये लॉक होत असल्यामुळं ऑनलाईन होऊ शकत नाही, म्हणून यांनी ऑफलाईन केलं. आणि ज्यांनी ते डॉक्युमेंट मारले त्यांनी सांगितलं की ऐका ना परदेशी साहेब, मला त्या माणसाचा फोन आला, तुम्ही काय अडवाय? म्हटलं मी फक्त कायदा धरतो, माझी तुझी वैग नाही. मला मी 5 लाख रुपये मोजले परदेशाला, तेव्हा डॉक्युमेंट झाले. हे विविध प्रूफ सांगतो मी एक जबाबदार नागरिक यांनी सांगितलं. ऐका ना, परदेशी आणि पोळबाई हे दोघं अख्ख्या जिल्ह्यातली सुद्धा डॉक्युमेंट इथं करतात, खोटी नाटी डॉक्युमेंट करतात. आणि इथं या पुनर्वसनच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती एवढ्या गोदावळ चाललेल्या आहे, तरी सुद्धा हे डॉक्युमेंट नीट चेक न करता यांनी डॉक्युमेंट मारलं. ही एक वस्तुस्थिती आहे. तुम्ही यांच्यावर ऍक्शन घेणार आहे का मी आता घेऊ? मग हे जर चुकीचं यांनी केलं तर यांच्यावर ऍक्शन तुम्ही घेणार की नाही? ते डॉक्युमेंट रद्द करणार की नाही? आणि असा जो शेतकरी असेल, ऐका 60 एकर तुमच्याकडे 60 एकर रजिस्टर तुमच्याकडे झालं, पॉवर पॅटर्न तुमच्याकडे रजिस्टर झाली, एकाला पॉवर पॅटर्न रजिस्टर 60 एकर करायचं आणि एकाला खरेदी कर द्यायचं. असा जर शेतकरी असेल तर शेतकऱ्यावर कारवाई केली पाहिजे ना. मग जर तुम्हाला माहिती होतं ते ज्यांनी 60 एकर पॉवर पॅटर्न घेतली तो यांना येऊन भेटला, यांनी त्याला सांगितलं तू हे लॉक काढ, मी तुला लगेच खरेदी खत करून देतो. ते खरेदी करता थांबले, दुसऱ्यांनी त्या शेतकऱ्याला पळवलं, यांच्याकडे आणला आणि ऑफलाईन डॉक्युमेंट करून घेतलं, ऑनलाईनची सुविधा असताना सुद्धा. मग ऑनलाईन अर्थ काय तेवढं तरी सांगा ना. बाकीच्यांना तुम्ही ऑनलाईनची सक्ती करता. अहो साहेब, तहसीलदारनी तुम्हाला ऑफलाईन परमिशन दिलेली नाही. मी काल तहसीलदारशी बोललो, त्यांचं ऐका, तहसीलदारकडे लॉक केलेलं असतं, जोपर्यंत ते लॉक खोललं जात नाही तोपर्यंत ऑनलाईन होत नाही. तहसीलदारनी जरी त्याला रितसर परमिशन दिली असेल तर त्यांनी असं म्हटलेलं नाही की हे डॉक्युमेंट ऑफलाईन करा. मी तहसीलदारची परमिशन बघितले. जर ऑनलाईन सुविधा असताना ऑफलाईन का केलं? यांनी एवढंच केलं, यांनी साहेब त्याच्यामध्ये 5 लाख रुपये घेतले आणि केलं हातातला. कारण तो शेतकरी जो आहे जर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे जाणार होता आणि म्हणून काही या सगळ्या गोष्टी केल्या.
त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यांनी सांगितलं की माझ्याकडनं परदेशी 5 लाख रुपये घेतो. मी एसीपी कडे जाऊ का चौकशी? ऐका ना साहेब, यांनी मी तुमच्या सगळ्या त्यांच्या विरुद्ध काय एसीपी कडे तक्रार करणार आहे. तुम्ही सगळे लोक अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करता. हे तुमच्या आड धरतात, तुम्ही त्यांच्या आड धरता, तुम्ही परत तहसीलदारच्या आड धरता आणि चुकीचं सगळं करता. मग एवढ्या डॉक्युमेंट तुम्ही पाहिलं, तुम्ही त्यांना सांगितलं ओके म्हणून. यांनी सांगितलं की देशपांडे साहेबांनी करा म्हणून सांगितलं, म्हणून मी केलं. मग ऐका ना, मग तुम्ही लिखी द्यायला पाहिजे होतो ना, लिखी द्यायला पाहिजे होतो ना. तुम्ही लिखी का नाही दिलं? तुम्ही काल मला सांगितलं, बघा देशपांडे साहेब, कालचं तुमचं सगळं आहे. काल तुम्ही मला सांगितलं, मी परमिशन दिली, मला माहिती सुद्धा नाही. म्हणजे यांनी ऑफलाईन केलं ते बरोबर आहे, यांनी पैसे घेतले ते बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचं? हा, मग तुम्हाला मी हा म्हणून तर चाललंय ना. त्यावर ह्या डॉक्युमेंटच्या संदर्भात काय कारवाई करणार ते सांगा आणि यांच्यावर काय ऍक्शन घेणार ते सांगा. मग किती दिवस लागतील ते सांगा, किती दिवस लागतील ते सांगा. हा ठीक, नाही झालं तर मी तुमच्या ऑफिसच्या दारात येऊन उपोषणा बसणार. प्रशासन घेऊन सर्वसामान्य लोकांचं तर करत पण नाही डॉक्युमेंट. काय असा विषय होता की 5.5 वाजता ऑफलाईन करायचं, लोकांना सगळ्यांचा घ्या ना. मग तुम्ही पैसे जाहीर निषेध हा करा, आमच्या डॉक्युमेंट करा ना 5.5 वाजता हा ऑफलाईन. असा कारभार चालणार नाही, जाहीर निषेध. सगळे बसतो आम्ही उद्या 5:30 ला येतो. घ्या आमचे सर्वांचे डॉक्युमेंट करा तुम्ही 5.5 वाजता ऑफलाईन. करता का? करता का? आम्ही आयडी ऑफिसवर आणतो आम्ही. करता तुम्ही? त्याच्यामध्ये लिहून घेणार कोण आहे? वकीलच आहे, बरोबर ना? वकीलच आहे आणि इथं सगळं डॉक्युमेंट करणारा वकीलच आहे, बरोबर ना? हा जो वकील आहे हाच डॉक्युमेंट खरेदी करतो, हाच सगळं करून घेतो, म्हणजे चाललंय काय? यंत्रणा सांगा ना, पत्रकार आहेत त्यांना सांगा. त्याच्यात कारण तर मंजुरी आल्याशिवाय जास्त पूर्ण होणार नाही. कुठली मंजुरी? तहसीलदारची मंजुरी आम्ही जाऊन भेटू त्यांना परत एकदा की हे कारवाई जर चुकीची असेल तर तसंच पेंडिंग राहील. परवानगी तहसीलदारांची पाहिजे का वरची पाहिजे? विषय आहे याच्यामध्ये पत्रकार की ऑनलाईन डॉक्युमेंट करायचं असेल तर लॉक केलं जातं ऑनलाईनला. ते लॉक काढल्याशिवाय तहसीलदार काढतात, तहसीलदार कार्यालयातनं ते डॉक्युमेंट होत नाही. यांना हे सगळं बेकायदेशीर करायचं होतं म्हणून यांनी ऑफलाईन केलं. जर ऑनलाईन सुविधा होती तर ऑफलाईन करायची काय गरज होती? तहसीलदारांशी मी बोललो, ते परवा आजारी होते, शनिवार रविवार ॲडमिट होते असं त्यांचं म्हणणं आलं. त्यांनी काही ते संपर्क सुद्धा झालेला नाही. हे सगळं फोर्जरी डॉक्युमेंट आहे. दुसऱ्याचं सर्टिफिकेट पॉवर पॅटर्न असताना सुद्धा अशा पद्धतीने डॉक्युमेंट करून घेतलं. त्या संपूर्ण पुनर्वसनच्या भोगळ कारभाराची यांच्या सगळ्या ह्या दोन्ही जी आहेत, पोळ आणि परदेशी, याच्या दोघांची सगळी कामाची चौकशी व्हावी. ही जे ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट करून यांनी फसवणूक केलेली आहे याच्या संदर्भात मला वरिष्ठांनी आश्वासन दिलं आहे 8 दिवसामध्ये चौकशी करतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो. जर हे केलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आणि लोकांना न्याय मागणार. माझी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती राहणार आहे की परदेशी यांनी जाणीवपूर्वक 5 लाख रुपये याच्यामध्ये घेऊन फोटो डॉक्युमेंट ऑफलाईन डॉक्युमेंट केलं. संबंधित परदेशीची आणि त्या पोळवाईची दोघांची चौकशी करा शासनानं. आणि हे जी खोटी डॉक्युमेंट करून इथं लोकांना नाहक त्यांच्यामुळे त्रास होतो, त्यांची तातडीने इथं बदली करा.